सोलापूर महानगरपालिकेचं जे 102 जागांसाठी जे आमच्याकडे जे नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींसाठी जी निवडणूक प्रक्रिया लवकरच होणार आहे, त्यासाठी माननीय राज्य निवडणूक आयोगानं जे आपल्याला प्रक्रिया विहित नमूद करून दिली होती, त्याच्या अनुषंगानं आज ही पूर्ण पारदर्शक पद्धतीनं ही प्रक्रिया आपण राबवलेली आहे। एकूण 102 नगरसेवकांच्या जागांसाठी ही प्रक्रिया झाली। यापैकी 51 जागा या महिलांसाठी आरक्षित आहेत। अनुसूचित जातीसाठी 15 एकूण जागा आहेत, त्यापैकी 8 जागा या महिलांसाठी आहेत। अनुसूचित जमातीच्या एकूण 2 जागा आहेत, त्यापैकी 1 जागा महिलांसाठी आरक्षित आहे। नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या एकूण 27 जागा आरक्षित आहेत, त्यापैकी 14 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत। आणि सर्वसाधारण प्रवर्गाला 58 आणि त्यासाठी महिलांसाठी 28 जागा आरक्षित आहेत। तर ही आज प्रक्रिया झाल्यानंतर आम्ही आयोगाच्या परवानगीनंतर आज आम्ही इतिवृत्त त्यांना पाठवू। आयोगाची परवानगी आल्यानंतर आम्ही हे जे प्रारूप जे आरक्षण आहे आम्ही 17 तारखेला पब्लिश करू। 17 तारीख ते 14 नोव्हेंबर 17 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर या काळामध्ये प्रारूप हरकती सूचना घेण्याचा अंतिम दिनांक 24 नोव्हेंबर आहे। 17 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर। त्यानंतर याच्यावर आम्हाला जो काही निर्णय घ्यायचा आहे या हरकतींवर ते साधारणतः 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या काळात द्यायचा आहे। त्यावर काही समजा बदल असेल तर आम्ही लेखी स्वरूपात ते कळवू आणि त्यानंतर फायनली आयोगाच्या मान्यतेनंतर हे जे आमचं जे आरक्षण आहे त्या राजपत्रामध्ये 2 डिसेंबर 2025 रोजी जाहीर केलं जाईल। सोलापूर महानगरपालिकेची जी महानगरपालिकेची निवडणूक आहे यासाठी माननीय राज्य निवडणूक आयोगाने सूचना दिल्या होत्या। त्यानुसार आज आमचे जे 102 सदस्य आहेत त्याच्यासाठी वेगवेगळ्या आपल्या ज्या प्रवर्गांचं आपलं आरक्षण आणि महिला आरक्षण यासाठी जे सोडत झाली त्यानुसार आज पूर्ण माननीय राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनानुसार सर्व प्रक्रिया पार पाडून आणि सोडतीची जी पारदर्शक प्रक्रिया आपण ती पार पाडून आज जवळजवळ अनुसूचित जातीसाठी एकूण 15 जागा त्यापैकी 8 जागा या महिला प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या आहेत आणि ते कुठले प्रवर्ग त्यासाठी राखीव झालेले आहेत ते आम्ही आता घोषित केलेले आहे। त्याचबरोबर अनुसूचित जमातीच्या एकूण 2 जागा आहेत आणि 1 जागा आहे ती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालेली आहे। नागरिकांचा मागास प्रवर्ग याच्यासाठी 27 जागा आणि त्यापैकी महिलांसाठी 14 जागा आरक्षित झालेल्या आहेत आणि उर्वरित राहिलेल्या मग एकूण 58 जागा आहेत सर्वसाधारण प्रवर्गासाठी, त्यापैकी 28 जागा आहेत सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षित आहेत। अशा प्रकारे एकूण 102 जागांसाठी आपण आज आरक्षणासाठी सोडत काढली होती, त्यापैकी 51 जागा आहेत त्या महिलांसाठी आरक्षित झालेल्या आहेत। ही पूर्ण प्रक्रिया पार पडलेली आहे आणि यासाठी आपल्याला कोणतेही आक्षेप असल्यास आमच्याकडे आम्ही आता जास्त या पद्धतीने अनाऊन्स केलेले आहे। पुढचे काही आपल्याला जे विहित वेळ दिली त्या विहित वेळेमध्ये लेखी स्वरूपात कुठली प्रक्रियेबद्दल आक्षेप असेल आम्ही आता ते आमच्या वेबसाईटवर आणि याच्यातसुद्धा आम्ही जे पूर्ण वार्डनिहाय जे 4 किंवा 3 सदस्यांचे जे काही पोस्टनिहाय आरक्षण आहे ते आम्ही जाहीर करत आहोत। कुठलेही आरक्षण असलं आम्हाला लेखी स्वरूपात आमच्याकडं सादर करावं आणि त्यानंतर त्या जे काय आक्षेप आलं त्याचा मग आम्ही लेखी उत्तर देऊन आमच्या गॅजेटमध्ये ही जी पूर्ण प्रक्रिया आहे ते आमच्याकडून ते प्रकाशित केलं जाईल आणि पुढची काही यानंतर आयोगाचे जे पुढे निर्देश येतील त्यानुसार निवडणुकीची प्रक्रिया राबवली आणि जे आपलं आयोगाचं आपल्याकडं डिटेल जे पत्र आलेलं आहे आयोगानं जी काही आपल्याला आरक्षणाची प्रक्रिया दिली होती आणि त्याने आपल्याला प्रारूप पण मंजूर करून दिलं होतं त्यानुसार त्यांनी जे आयोगाने सूचना दिल्या रिटर्नमध्ये सूचना आहेत आपल्याकडं त्याची कॉपीसुद्धा आपल्याला देण्यात येईल। त्यानुसार त्यात कुठलाही आपला आक्षेप असेल तर आम्हाला ते हे लेखी स्वरूपात देऊ शकता, आम्ही त्यावर निर्णय घेऊ।